Hello students, welcome to Praveen Academy. Today we start 7 topic from Science 1 that is lenses. तर इथं लेन्सेस दोन पद्धतीचे असतात. एक कॉन्व्हेक्स लेन्स. तर कॉन्व्हेक्स लेन्स मी इथं फिगर ड्रॉ केलेला आहे. तर या लेन्सला आपण काय म्हणतो? कॉन्व्हेक्स लेन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डबल कॉन्व्हेक्स लेन्स. यालाच आपण काय म्हणतो? डबल कॉन्व्हेक्स लेन्स. तर हे जे लेन्स आहे हे मध्येच कसं असतं? फुगीर असतं आणि एंडच्या बाजूला हे काय होत जातं? थिन होत जातं. मध्येच फुगीर असणार आहे आणि एंडला हे थिन होत जाणार आहे. तर या लेन्सला आपण काय म्हणतोय? कॉन्व्हेक्स लेन्स. तर हे जे लेन्स आहे हे कशापासून बनलेलं आहे? तर दोन स्पेरिकल सरफेसेस पासून बनलेलं आहे. तर ही एक स्पेरिकल सरफेस आहे S1. तर या स्पेरिकल सरफेसचा सेंटर काय घ्यायचा? C1 आणि रेडियस किती घेतोय? R1. आणि या ठिकाणी ही दुसरी स्पेरिकल सरफेस घेतलेला आहे S2. तर या स्पेरिकल सरफेसचा सेंटर काय घेतला? C2 आणि रेडियस काय घेतला? R2. तर या दोन स्पेरिकल सरफेसेस एकमेकाला काय केलेलं आहे? इंटरसेक्ट केलेला आहे. आणि इंटरसेक्ट केल्यानंतर हा जो मधला भाग तयार होतोय हा भाग, तर या भागाला आपण काय म्हणतो? कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो किंवा काय म्हणतो? डबल कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. आता त्याच पद्धतीनं दुसरं एक लेन्स असेल की जे लेन्स मध्येच थिन असेल आणि एजेसला काय होत जाईल? थिक होत जाईल. तर या लेन्सला आपण काय म्हणतो? कॉन्केव्ह लेन्स और डबल कॉन्केव्ह लेन्स. तर हे जे कॉन्केव्ह लेन्स आहे हे मध्ये थिन असेल म्हणजे पातळ असेल आणि एजेसला म्हणजे कडेला हे लेन्स कसं असेल? थिक लेन्स असेल. ओके. तर आता हे जे लेन्स आहे कॉन्केव्ह लेन्स हे दोन स्पेरिकल सरफेसेस पासून बनलेले आहे. तर ही स्पेरिकल सरफेस S1, याचा सेंटर C1 घेतोय, रेडियस काय घेतला? R1. आणि ही दुसरी स्पेरिकल सरफेस याला आपण काय म्हणतो? S2. या स्पेरिकल सरफेसचा सेंटर काय घ्यायचा? C2 आणि रेडियस काय घेतोय? R2. तर या दोन स्पेरिकल सरफेसेस इथं इंटरसेक्ट केलेलं नाही. तर या दोन स्पेरिकल सरफेस एकमेकाच्या जवळ ठेवायच्या आणि याच्या मधला जो भाग आहे तो ट्रान्सपरंट मीडियमनं फिलअप करायचा. मग हे लेन्स मिळेल. तर या लेन्सला आपण काय म्हणू शकतोय? कॉन्केव्ह लेन्स और डबल कॉन्केव्ह लेन्स. तर हे लेन्स मध्ये थिन असेल आणि एजेसला कसं असेल? थिक असेल. ओके. तर यानुसार डबल कॉन्केव्ह लेन्स मिळेल. तर आता लेन्स आपण कसं डिफाइन करू शकतो? लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम. तर हे ट्रान्सपरंट मीडियम असतं. तर लेन्स मधून इकडून पाहिलं तर पलीकडला भाग दिसू शकतो. तर याला आपण काय म्हणतोय? ट्रान्सपरंट मीडियम. लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस. दोन सरफेसेसनी हे काय केलेलं असतं? बाउंड केलेलं असतं. इथं बघा का, या ठिकाणी दोन सरफेसेस जे आहेत या सरफेसेस कशा आहेत? स्पेरिकल सरफेसेस आहेत. कोणत्या सरफेसेस आहे? स्पेरिकल सरफेसेस. हे जे लेन्स आहे हे बाउंडेड बाय टू स्पेरिकल सरफेसेस. हे सुद्धा आणि हे सुद्धा कशानं बाउंड केलेलं आहे? टू स्पेरिकल सरफेसेसने बाउंड केलेलं आहे. हिअर वी सी टाइप्स ऑफ लेन्सेस. तर एकंदरीत 6 पद्धतीची लेन्सेस प्रेझेंट आहेत. तर याच्यामध्ये एक नंबरला बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे मध्ये फुगीर असेल आणि एजेसला काय होत जाणार आहे? निमुळत होत जाणार आहे. तर याला बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणू शकतो. ओके. त्याच्या अगेन्स्ट इथं वापरता हे जे लेन्स आहे तर याला बाय कॉन्केव्ह लेन्स म्हणायचं. तर मिडलला कसं आहे? थिन आहे आणि एजेसला कसं आहे? थिक. इथं एजेसला थिक आहे आणि मिडलला थिन आहे. तर याला बाय कॉन्केव्ह म्हणतो.
याच्यानंतर प्लॅनो कॉन्व्हेक्स, एक भाग कॉन्व्हेक्स असेल आणि एक भाग कसा असेल बाबर, प्लेन. तर याला प्लॅनो कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्सचा भाग आहे, फुगीर झालाय, आणि एक भाग कसा आहे, प्लेन, प्लॅनो कॉन्व्हेक्स. इथं कसं आहे बाबर का, प्लॅनो कॉन्केव्ह, एक भाग प्लेन आणि एक भाग कसा आहे, कॉन्केव्ह. तर याला प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स म्हणायचं. ओके. याच्यानंतर 3 नंबरला पॉझिटिव्ह मिनिस्कस. पॉझिटिव्ह मिनिस्कस म्हणजे काय, तर या ठिकाणी मिडलचा भाग थिक आहे, मिडलचा भाग कसा आहे, थिक, आणि एजेसला काय झालेलं आहे, थिन झालेलं आहे. म्हणजे एक कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिळून हे तयार करायचं, जेणेकरून मिडलचा भाग थिक असेल आणि एजेसचा भाग कसा असेल, थिन असेल. आणि इथं निगेटिव्ह मिनिस्कसला तर एजेसचा भाग थिक आहे आणि मिडल भाग कसा आहे, थिन आहे. तर याला निगेटिव्ह मिनिस्कस म्हणू शकतो. काय म्हणायचं, निगेटिव्ह मिनिस्कस. तर टोटल किती पद्धतीचे लेन्सेस झाले, 6 पद्धतीचे. बाय कॉन्व्हेक्स, मध्ये भाग फुगेल. प्लॅनो कॉन्व्हेक्स म्हणजे एक भाग चपटा, एक भाग फुगेल. पॉझिटिव्ह मिनिस्कस म्हणजे काय, तर या ठिकाणी मधला भाग फुगेल. तर इथं कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह असं बनवायचं, मधला भाग फुगेल असेल. बाय कॉन्केव्ह म्हणजे काय, मधला भाग थिन आणि एजेसला कसा असेल, थिक असेल. प्लॅनो कॉन्केव्ह म्हणजे एक भाग प्लेन आणि एक भाग कसा असेल, कॉन्केव्ह असेल. म्हणजे मधला भाग थिन येतो, एजेस कसा असतो, थिक असतो. आणि निगेटिव्ह मिनिस्कस म्हणजे काय, मिडल पार्ट थिन असेल आणि एजेसचा भाग कसा असेल, थिक. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज टर्म्स युज्ड इन केस ऑफ लेन्सेस. तर लेन्सेस मध्ये यूज केल्या जाणाऱ्या टर्म्स पाहणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म सेंटर ऑफ कर्वेचर. तर हे जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे, इट इज मेड अप ऑफ 2 स्पेरिकल सरफेसेस. तर हे कॉन्व्हेक्स लेन्स 2 स्पेरिकल सरफेसेस पासून बनलेलं आहे. तर या स्पेरिकल सरफेसेसचा सेंटर C1, या स्पेरिकल सरफेसेसचा सेंटर C2. तर C1 आणि C2 यांनाच काय म्हणायचं, सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच पद्धतीने आपण कॉन्केव्ह लेन्स, हे कॉन्केव्ह लेन्स आहे, हे 2 स्पेरिकल सरफेस पासून बनलेले आहे. एक C1 आणि दुसरी कोणती घेतोय, C2. तर या 2 स्पेरिकल सरफेसेसचा सेंटर, यालाच आपण काय म्हणतोय, सेंटर ऑफ कर्वेचर. ओके. याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर. तर आता हे जे लेन्स आहे हे 2 स्पेरिकल सरफेसेस पासून बनलेलं आहे. तर या 2 स्पेरिकल सरफेसेसचा रेडियस, तर यालाच आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर. या स्पेरिकल सरफेसचा रेडियस R1 आणि या स्पेरिकल सरफेसचा रेडियस काय घेऊ शकतोय, R2. त्याच पद्धतीनं कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत रेडियस किती घ्यायचा, R1, आणि या दुसऱ्या स्पेरिकल सरफेसचा रेडियस काय घेऊ शकतोय, R2. तर यानुसार आपण काय देऊ शकतोय, रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. याच्यानंतर प्रिन्सिपल ऍक्सिस. तर आता हे जे लेन्स आहे, हे लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स 2 स्पेरिकल सरफेसेस पासून बनलेले आहे. तर आता या 2 स्पेरिकल सरफेसेसचा सेंटर्स काय घेतले, C1 आणि C2. तर C1 आणि C2 मधून पास होणारी लाईन जॉईन करायची. तर याला आपण काय म्हणू शकतोय, प्रिन्सिपल ऍक्सिस. तर प्रिन्सिपल ऍक्सिस ची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय, the line joining centers of 2 spherical surfaces is called as principal axis. त्याच पद्धतीने इथं कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत सुद्धा C1 C2 याला आपण काय म्हणू शकतोय, प्रिन्सिपल ऍक्सिस. ही सुद्धा लाईन कुणामधून पास होते, 2 स्पेरिकल सरफेसच्या सेंटर मधून जी लाईन पास होते याला आपण काय म्हणू शकतोय, प्रिन्सिपल ऍक्सिस. आता याच्या पुढे ऑप्टिकल सेंटर. तर आता हे जे लेन्स आहे
कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर कॉन्व्हेक्स लेन्सचा हा पॉइंट बघा, तर याला ओ म्हणतोय, ऑप्टिकल सेंटर म्हणायचं. म्हणजे या लेन्सचा मिड पॉइंट असतोय बरोबर, तर याला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणतोय. आणि कॉन्केव्ह लेन्सचा हा मिड पॉइंट याला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणतोय. तर ऑप्टिकल सेंटर इथं वापरता, हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि हे काय घेतलं, कॉन्केव्ह लेन्स घेतलेलं आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्सच्या इनसाइडला एक पॉइंट घेतोय की ज्या पॉइंट मधून लाईट रेज कशा पास होतात बरोबर, स्ट्रेट लाईन पास होतात. तो जो पॉइंट याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल सेंटर. आणि या ठिकाणी वापरता इथं कॉन्केव्ह लेन्स आहे. कोणतं लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे. तर कॉन्केव्ह लेन्सच्या मधला पॉइंट घेतला ओ, की ज्या पॉइंट मधून लाईट रेज कसे पास होतात, स्ट्रेट लाईन न पास होतात. तर या पॉइंटला आपण काय म्हणू शकतोय, ऑप्टिकल सेंटर. ओके, तर इथं ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय. इट इज द पॉइंट इनसाइड द लेन्स थ्रू विच लाईट रेज पासेस इन स्ट्रेट लाईन. तर यानुसार आपण ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन देऊ शकतो. तर या ठिकाणी आपण फिफ्थ टर्म पाहणार आहोत, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस हा कशाने डिनोट करतोय, कॅपिटल एफ ने डिनोट करतोय. तर या ठिकाणी मी कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेले आहे आणि C1O ला काय म्हणायचं, प्रिन्सिपल ऍक्सिस. तर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असणारे रेज लेन्स मधून पास केल्यानंतर प्रिन्सिपल ऍक्सिसच्या या पॉइंटला एकत्र येतात. तर हा जो पॉइंट यालाच काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. तर प्रिन्सिपल फोकसची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर पासिंग थ्रू लेन्स converge at a point on principal axis. This point is called as principal focus असं आपण म्हणू शकतोय. आता या ठिकाणी लाईट रेज हे कसे झालेले आहेत बाबा, कॉन्व्हर्ज झालेले आहेत, म्हणजे एकत्र आलेले आहेत. म्हणून या लेन्सलाच काय म्हणायचं, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणू शकतो. हे जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणायचं. आणि या ठिकाणी वापरता हा ऑप्टिकल सेंटर ओ आणि हा प्रिन्सिपल फोकस. ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस मधलं डिस्टन्स यालाच काय म्हणायचं, फोकल लेंथ म्हणू शकतोय. काय म्हणायचं, फोकल लेंथ. तर इथं हा 6वा पॉइंट असणार आहे, फोकल लेंथ. फोकल लेंथची डेफिनेशन कशी देऊ शकतोय, इट इज द डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. मी परत रिपीट करतोय, द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ असं आपण म्हणू शकतो. ओके, आता या ठिकाणी हे कॉन्व्हेक्स लेन्स झालं. आता या ठिकाणी मी कॉन्केव्ह लेन्स घेतलेला आहे. कोणतं लेन्स घेतलेलं आहे, कॉन्केव्ह लेन्स. तर कॉन्केव्ह लेन्स मध्ये C1O हा काय घेतला, प्रिन्सिपल ऍक्सिस घेतलेला आहे. काय घेतला, प्रिन्सिपल ऍक्सिस. तर प्रिन्सिपल ऍक्सिसला या ठिकाणी लाईट रेज कसे इन्सिडेंट करायचे, पॅरलली इन्सिडेंट करायचे. तर लाईट रेज पॅरलली इन्सिडेंट केल्यानंतर या लेन्स मधून हे रेज काय होतात, बायफर्गेट होतात, म्हणजे डायव्हर्ज होतात. काय होतात, डायव्हर्ज. म्हणून याला काय म्हणायचं, डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्ज होतात म्हणजे बाहेरच्या बाजूला जातात, म्हणून याला डायव्हर्जिंग लेन्स म्हणायचं. आता इथं हा लाईट रे काय झालाय, बाहेरच्या बाजूला गेलेला आहे. हा लाईट रे इथं बाहेरच्या बाजूला गेलेला आहे. हा लाईट रे बाहेरच्या बाजूला गेलाय, इथं सुद्धा बाहेरच्या बाजूला गेलाय. आता हेच रे जर माग आणले तर एका पॉइंटला एकत्र येतील. तर हा जो पॉइंट याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस. हा प्रिन्सिपल फोकस कोणाचा झाला बाबा, आता कॉन्केव्ह लेन्सचा प्रिन्सिपल फोकस या ठिकाणी. आणि कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत
ओ आणि एफ मधलं डिस्टन्स यालाच काय म्हणायचं, फोकल लेंथ. तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत फोकल लेंथ कशी घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणजेच या ठिकाणी कॉन्व्हर्जिंग लेन्सच्या बाबतीत फोकल लेंथ ओच्या या साईडला आहे म्हणून फोकल लेंथ कशी घ्यायची, पॉझिटिव्ह. आणि कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत फोकल लेंथ ओच्या कुठल्या बाजूला आहे, लेफ्ट हँड साईडला, म्हणून एफ काय लिहायचं, निगेटिव्ह लिहायचं. एफ काय लिहितोय, निगेटिव्ह. Here we see images formed by convex lenses. तर इथं ऑप्टिक्स मध्ये, ऑप्टिक्स म्हणजेच काय, लेन्स कॉन्व्हेक्स असू द्या किंवा कॉन्केव्ह लेन्स असू द्या, याच्या बाबतीत आपण रे डायग्राम ड्रॉ करत असतो. तर या रे डायग्राम 3 बेसिक रूल नुसार ड्रॉ करत असतो. तर हे 3 रूल आपण पाहणार आहोत. तर हे महत्वाचे रूल्स आहे, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये रूल 1, when incident ray is parallel to the principal axis, then refracted ray always passes through principal focus. म्हणजे इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ऍक्सिसला जर पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड रे नेहमी कुठून पास होतो, फोकस मधून पास होतो. हा पहिला रूल झाला. आता सेकंड रूल, when incident ray is incident through focus, incident ray focus मधून incident झाला, then refracted ray is parallel to the principal axis. म्हणजे इन्सिडेंट रे फोकस मधून जर इन्सिडेंट झाला तर रिफ्रॅक्टेड रे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा पास होतो, पॅरलली ट्रॅव्हल होतो. तर हा दुसरा रूल झाला. याच्यानंतर थर्ड रूल, तर हा ओ ला आपण काय म्हणतोय, ऑप्टिकल सेंटर. व्हेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स, इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स पाथ. म्हणजे काय, इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटर मधून इन्सिडेंट झाला तर इथून तो स्ट्रेट लाईन पाथ मध्ये ट्रॅव्हल होतो. ओके, कोणताही रे ओ मधून पास झाला तर तो काय होतो, इट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पाथ. आता बरोबर हा रे F1O स्ट्रेट लाईन मध्ये आला तर इथून पुढे तो कसा गेला, बाबर स्ट्रेट लाईन पाथ मध्ये गेला. म्हणजे हा ऑप्टिकल सेंटर मधून जो रे जातो तो या ठिकाणी डेव्हिएट होत नाही, म्हणजे तिरका होत नाही, इकडे जाणार नाही किंवा इकडे जाणार नाही. तर हे कोण सांगतं, थर्ड रूल सांगतो. ओके, हिअर वी सी इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. तर या ठिकाणी 6 पद्धतीच्या इमेजेस तयार होत असतात. म्हणजे ऑब्जेक्टची आणि ऑब्जेक्टची पोझिशन वेगवेगळी असेल तर इमेजची पोझिशन वेगवेगळी. तर अशा एकंदरीत किती केसेस पाहणार आहोत, 6 केसेस पाहणार आहोत. ओके, तर आता या 6 केसेस आपण कशानुसार पाहणार आहोत, अरेंजमेंट फॉर एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट नुसार पाहणार आहोत. ओके, तर आता या ठिकाणी काय आहे, बरोबर ऑप्टिकल बेंच आहे. काय आहे, ऑप्टिकल बेंच. तर या बेंच वरती 3 स्टँड आहेत, बरोबर. हे एक स्टँड, या स्टँडला काय आहे, लेन्स आहे. या स्टँड वरती काय प्रेझेंट आहे, स्क्रीन प्रेझेंट आहे. आणि हे जे पहिलं स्टँड आहे या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, कॅन्डल प्रेझेंट आहे. ओके, तर आता हे जे लेन्स जो भाग आहे त्याला आपण ओ मानूया. काय म्हणायचं, ओ. तर हे जे लेन्स आहे हे लेन्स कसं मिळतं, बाबर 2 स्पेरिकल सरफेसच्या इंटरसेक्शन मिळेल. हे कसं मिळते, 2 स्पेरिकल सरफेसच्या इंटरसेक्शन हे लेन्स मिळालेले आहे, बाबर. काय मिळालेलं आहे, लेन्स. तर याच्यानंतर हा स्पेरिकल सरफेसचा, पहिली स्पेरिकल सरफेस याचा सेंटर काय घेतला, C1. आणि ही दुसरी स्पेरिकल सरफेस याचा सेंटर काय घेतला, C2. आता या ठिकाणी हा फोकस आहे, याला काय म्हणायचं, F2 म्हणायचं. म्हणजे O आणि C2 च्या मिड पॉइंटला फोकस असतो आणि O आणि C1 च्या मिड पॉइंटला फोकस असेल तर या फोकसला F1 म्हणायचं,
या फोकसला काय म्हणायचं, F2 म्हणायचं. ओके. आता या ठिकाणी वापरता ही कॅन्डल आहे, म्हणजे कॅन्डलची पोझिशन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची. आता इथं जर समजा कॅन्डल C1 ला असेल, म्हणजे कुठं असेल 2F1 ला, O या ठिकाणी काय ठेवायचं, लेन्स ठेवायचं. तर 2F2 ला काय मिळेल, 2F2 ला स्क्रीन ठेवायची. काय ठेवायची, 2F2 ला स्क्रीन ठेवायची. म्हणजे ऑब्जेक्ट 2F1 ला, म्हणजे इथं ऑब्जेक्ट असेल तर इमेज कुठे मिळते, 2F2 ला मिळते. म्हणजे इथं कोणती पोझिशन आली बाबा, ही तिसरी कंडिशन आली. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठे ठेवतोय, ऍट 2F1. इमेज कुठे मिळाली बाबरता, ऍट 2F2. इमेज ऍट 2F2 मिळाली. तर ही इमेज कशी असते बाबर, सेम साईजची असते. इमेज कशी असते, सेम साईजची. आणि ही इमेज कशी असते, रियल अँड इन्व्हर्टेड. रियल अँड इन्व्हर्टेड. रियल म्हणजे पडद्यावरती दिसते, म्हणजे इथं दिसणार इमेज. म्हणजे तुम्ही इथून जर पाहिलं इथून, तर या ठिकाणी तुम्हाला इमेज दिसणार, म्हणजे रियल असते. आणि इन्व्हर्टेड म्हणजे काय, ऑब्जेक्ट जर असा असेल तर इमेज कशी असते, उलट असते. तर याला रियल अँड इन्व्हर्टेड असं आपण म्हणू शकतो. ओके. तर आता या पद्धतीनं आपण किती केसेस पाहणार आहोत, 6 केसेस पाहणार आहोत. तर 6 केसेस मध्ये आता 1 नंबरला ऑब्जेक्ट जो आहे, हा ऑब्जेक्ट हा कुठे ठेवायचा, इन्फिनिटीला ठेवायचा. ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा, इन्फिनिटीला. तर याची इमेज कुठे मिळेल बाबा, आता ऍट F2. ऑब्जेक्ट जर हा इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे मिळेल बाबर, F2 ला मिळेल. आणि ही इमेज कशी असेल, पॉइंट साईजची असेल. तर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, पोझिशन ऑफ इमेज कुठे घेतोय, ऍट F2. आणि साईज ऑफ इमेज कशी असते, पॉइंट इमेज असते. साईज कशी असते, पॉइंट इमेज. आणि नेचर ऑफ इमेज कशी असेल, रियल. रियल म्हणजे असणार, इथं पॉइंटच्या ठिकाणी इमेज असणार, रियल. आणि इन्व्हर्टेड म्हणजे ऑब्जेक्ट असा असला तर इमेज असा असेल, फक्त ती इमेज छोटी असेल. ओके. याच्या पुढे आता बियॉन्ड 2F1. तर इथं ऑब्जेक्ट हा कुठे ठेवला होता, पहिल्यांदा इन्फिनिटीला, म्हणजे खूप अंतरावरती ठेवला होता. ओके. आता ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा, 2F1 च्या इकडल्या साईड ठेवायचा. ऑब्जेक्ट 2F1 च्या इकडल्या साईडला. ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1. तर इमेज कुठे मिळते, F2 अँड 2F2 च्या मध्ये, म्हणजे इथं इमेज मिळेल. कुठे मिळेल इमेज, या ठिकाणी. F2 आणि 2F2 च्या मध्ये इमेज मिळेल. ओके. इमेज कशी असेल बाबर, स्मॉलर असेल. आणि नेचर ऑफ इमेज कशी असेल बाबर, रियल अँड इन्व्हर्टेड. म्हणजे ऑब्जेक्ट या 2F1 च्या इकडे ठेवला तर इमेज कुठे मिळते, इथं मिळते. इथं F2 आणि 2F2 च्या मध्ये मिळते. ओके. आता तिसरं, ऍट 2F1. ऑब्जेक्ट कुठे आहे, 2F1 ला. इमेज कुठे आहे, 2F2 ला. इमेज कशी असते बाबर, सेम साईजची असते. आणि ही इमेज कशी असेल बाबर, रियल अँड इन्व्हर्टेड. रियल अँड इन्व्हर्टेड म्हणजे उलटे बाबर. ओके. याच्यानंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवतोय, बिटवीन F1 अँड 2F1. म्हणजे ऑब्जेक्ट इथे ठेवायचा बाबा. हा F1 आणि 2F1 च्या मध्ये ठेवला ऑब्जेक्ट. तर इमेज कुठे मिळते, बियॉन्ड 2F2. म्हणजे याच्या पलीकडे मिळते, याच्या पलीकडे मिळते. ओके. ऑब्जेक्ट इथे ठेवला बरोबर 2F1 आणि F1 च्या मध्ये. तर इमेज कुठे मिळते, बियॉन्ड 2F2 मिळते. इमेज कशी असेल, लार्जर असेल, रियल अँड इन्व्हर्टेड असेल. लार्ज असेल शिवाय रियल आणि इन्व्हर्टेड असेल. याच्यानंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा, F1 ला ठेवायचा. इथं ठेवायचं F1 ला. ऑब्जेक्ट इथं ठेवला ऍट फोकस F1. तर इमेज कुठे मिळते तुम्हाला, इन्फिनिटीला मिळते, खूप अंतरावरती मिळते, ऍट इन्फिनिटी. आणि साईज ऑफ इमेज कशी असते, व्हेरी लार्ज. आणि नेचर ऑफ इमेज कशी असेल, रियल अँड इन्व्हर्टेड. हे कशी असेल,
रिअल आणि इन्व्हर्टेड असेल. ओके. आणि याच्या पुढे वापरता ऑब्जेक्ट कुठे ठेवतोय F1 आणि O च्या मध्ये, म्हणजे इथं जवळ ठेवतोय. ओके. तर इथं इमेज कुठे मिळते, सेम साइडला मिळेल. इमेज कुठे मिळेल, सेम साइडला. म्हणजे इथं ऑब्जेक्ट ठेवला या दोघांच्या मध्ये, तर इमेज इकडे मागच मिळते, सेम साइडला, ऑब्जेक्टच्या सेम साइडला. बिटवीन F1 अँड O, तर इमेज ऑन द सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे इकडे मिळेल, सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट. तर ही इमेज कशी असेल, व्हेरी लार्ज असेल आणि व्हर्च्युअल अँड इरेक्ट असेल. तर ही जी इमेज आहे व्हर्च्युअल म्हणजे आभासी, दिसणार नाही. आणि व्हर्च्युअल आणि इरेक्ट म्हणजे आभासी. आणि ऑब्जेक्ट जसा आहे तशीच इमेज असेल, जसा ऑब्जेक्ट तशीच काय असेल, इमेज. पण या पहिल्या 5च्या बाबतीत इमेज अशी उलट होते, पण 6व्याच्या बाबतीत इमेज कशी असेल बाबा, सेम साइड, म्हणजे हा ऑब्जेक्ट असेल तर इमेज सुद्धा अशीच असेल, व्हर्च्युअल आणि कशी असेल, इरेक्ट असेल. तर या पद्धतीने आपण काय पाहिल्या, 6 केसेस पाहिलेल्या. तर 6 केसेस मध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट कुठं होता, खूप अंतरावरती, इन्फिनिटीला होता. याच्यानंतर ऑब्जेक्ट कुठं होता, 2F1 ला, इन्फिनिटी आणि 2F1 च्या मध्ये. 3 नंबरला ऑब्जेक्ट कुठं होता, 2F1 ला. 4 नंबरला ऑब्जेक्ट कुठं होता, 2F1 आणि F1 च्या मध्ये, इथं. 5 नंबरला ऑब्जेक्ट कुठं होता, F1 ला. 6 नंबरला ऑब्जेक्ट कुठं आहे, F1 आणि O च्या मध्ये, इथं असेल. ओके. तर यानुसार आपण टोटल किती केसेस पाहिलेले आहेत, 6 केसेस पाहिलेले आहेत. तर या 6 केसेसच्या बाबतीत आपण 6 फिगर्स ड्रॉ करणार आहोत. ओके. इथं मी मागाशी जे टेबल ड्रॉ केलेलं होतं, तर त्या टेबलमध्ये 6 ऑब्जेक्टच्या पोझिशन होत्या आणि 6 इमेजच्या पोझिशन होत्या. तर हे ऑब्जेक्ट आणि इमेजेस प्रत्यक्षात कसं असतील तो भाग इथं आपण पाहतोय. ओके. तर आता 1 नंबरला ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, इमेज ऍट F2. इथं वापरता ऑब्जेक्ट हा डॉट 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 दाखवतोय. कसं दाखवतोय, डॉट डॉट डॉट. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे, तर इमेज कुठं असेल बाबा, F2 ला असेल. इमेज कुठं असेल, F2 ला. याच्यानंतर सेकंड वन, ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1, इमेज बिटवीन F2 अँड 2F2. ऑब्जेक्ट हा कुठे घेतोय, 2F2 च्या या साईडला, ऑब्जेक्ट 2F2 च्या या साईडला. तर इमेज कुठे असेल, F2 आणि 2F2 च्या मध्ये इमेज. ओके. याच्यानंतर ऑब्जेक्ट ऍट 2F1, इमेज ऍट 2F2. ऑब्जेक्ट इथं आहे, इमेज कुठे आहे, इथं. ओके. आणि ही इमेज कशी असते, रिअल, इथं रिअल अँड इन्व्हर्टेड, इथं सुद्धा रिअल अँड इन्व्हर्टेड, इथं सुद्धा रिअल अँड इन्व्हर्टेड. तर ही सेम साईजची असते, ही स्मॉलर साईजची असते, आणि ही इमेज कशी असते, पॉइंट साईजची इमेज असते. ओके. आणि या ठिकाणी इमेज, या ठिकाणची इमेज सेम साईजची मिळते. तर ही तिसरी फिगर झाली. आता 4 नंबरला बघता ऑब्जेक्ट 2F1 आणि F1 च्या मध्ये घेतोय, ऑब्जेक्ट इथं घेतला. तर इमेज कुठं तयार होते बाबा, 2F2 च्या पलीकडे तयार होते. तर ही इमेज कशी असते, रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल म्हणजे प्रत्यक्षात इथं दिसते, हा ऑब्जेक्ट असेल तर इमेज इथं अशी असते रिअल, आणि इन्व्हर्टेड म्हणजे उलट असते. इमेज कशी असते, इन्व्हर्टेड म्हणजे उलट. याच्यानंतर इथं इमेजची साईज कशी असेल, बिगर. ऑब्जेक्ट पेक्षा इमेज कशी असेल, बिगर असेल. याच्यानंतर 5 नंबरला ऍट फोकस, ऑब्जेक्ट फोकसला असेल तर इमेज कुठे तयार होते, इन्फिनिटीला तयार होते. तर आता इथं ऑब्जेक्ट फोकसला घेतला बाबा, इथं ऑब्जेक्ट घेतला, तर रूल्स मागाशी सांगितले होते त्यानुसार एक रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस पास ड्रॉ करायचा. तर हा रे कुठून पास होतो, F2 मधून पास होतो, आणि एक रे ऑप्टिकल सेंटर मधून पास करायचा. हे 2 रेज जिथं एकत्र मिळतील त्या ठिकाणी इमेज तयार होते. आणि ही इमेज कशी असते,
रिअल अँड इन्व्हर्टेड आणि मॅग्निफाईड साईजचे असेल, म्हणजे हे दोन रे खूप लांब अंतरावरती एकत्र येतील आणि जिथे एकत्र येतील तिथं प्रिन्सिपल ऍक्सिस पासून लाईन ड्रॉ करायची, म्हणून इथं डॉटेड लाईन ड्रॉ केलेला आहे. इमेज कुठे मिळते? इन्फिनिटीला. त्याच्यानंतर 6 नंबरला ऑब्जेक्ट बिटवीन F1 अँड O, हा F1 आणि O च्या मध्ये ऑब्जेक्ट आहे. तर इमेज ऑन सेम साइड ऑफ लेन्स, इमेज या साइडला मिळालेली आहे. तर ही इमेज कशी ड्रॉ करायची बाबा? आता एक रे पॅरलल ड्रॉ केला प्रिन्सिपल ऍक्सिसला, तर हा रे F2 मधून पास होतो आणि एक रे O मधून पास करायचा. आता हे दोन रे पुढे एकत्र येतील का? कधीच येणार नाही, म्हणून ते माग वाढवायचे. म्हणून इथं इमेज जी मिळते कशी असते? व्हर्च्युअल अँड इरेक्ट, म्हणजे जसा ऑब्जेक्ट आहे तशीच इमेज मिळेल. ओके. आणि बाकीच्या 5च्या ठिकाणी ऑब्जेक्ट जर इथं असेल तर इमेज कशी असते? उलटी असते. ओके. तर यानुसार आपण किती फिगर पाहिलेले आहेत? 6 फिगर पाहिलेले आहेत. आणि इथं ऑब्जेक्ट पेक्षा इमेजची साईज कशी असते? बिगर असते. तर ते जे टेबल होतं तर त्या टेबलमध्ये टेबलच्या ठिकाणच्या व्हॅल्यूज तुमच्या अगदी परफेक्ट माहीत असल्या पाहिजे, म्हणजे मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला खूप सोपं जाऊ शकेल. तर या ठिकाणी 6 केसेस कसे आहेत बाबर आता ऑब्जेक्ट आणि इमेजच्या बाबतीत? बाबर आता पहिल्यांदा ऑब्जेक्ट कुठं असतो बाबर? इन्फिनिटीला, इथं असतो ऑब्जेक्ट. 1 नंबरला ऑब्जेक्ट इथं. 2 नंबरला 2F1 च्या पलीकडे ऑब्जेक्ट 2 नंबर. 3 नंबरला ऑब्जेक्ट कुठं असतो? 2F1 ला असतो. 4 नंबरला ऑब्जेक्ट कुठं असतो? 2F1 आणि F1 च्या मध्ये, इथं ऑब्जेक्ट असतो. 5 नंबरला ऑब्जेक्ट कुठं असतो? F1 ला असतो. आणि 6 नंबरला ऑब्जेक्ट कुठं असतो? F1 आणि O च्या मध्ये, इथं ऑब्जेक्ट असतो. तर एकंदरीत किती केसेस पाहिले ऑब्जेक्टच्या? 6. बरोबर. सर्वात लांब ऑब्जेक्ट कुठं आहे? इन्फिनिटीला, इथं. 2 नंबरला ऑब्जेक्ट कुठं आहे? 2F1 च्या पलीकडं. 3 नंबरला ऑब्जेक्ट कुठं आहे? 2F1 ला. 4 नंबरला 2F1 आणि F1 च्या मध्ये ऑब्जेक्ट आहे. 5 नंबरला ऑब्जेक्ट कुठं आहे? F1 ला. 6 नंबरला ऑब्जेक्ट कुठं आहे? F1 आणि O च्या मध्ये. तर यानुसार डिफरंट केसेस प्रेझेंट आहेत. वी हॅव स्टडीड इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. एकंदरीत 6 इमेजेस आपण पाहिलेले आहेत. तर इथं आपण शॉर्ट मध्ये इमेजेस कशा तयार होतात हा भाग इथं आपण स्टडी करतोय. तर या ठिकाणी मी लेन्स ड्रॉ केलेले आहे. लेन्सचा O हा काय झाला? ऑप्टिकल सेंटर. या ठिकाणी F1 हा फर्स्ट फोकस आहे आणि इथं सेंटर ऑफ कर्वेचर आहे, तर याला आपण 2F1 म्हणतो. आणि या साईडला हा सेकंड फोकस F2 आणि 2F2 ला काय म्हणायचं? सेंटर ऑफ कर्वेचर सेकंड स्पियरचा. ओके. तर आता 6 वेगवेगळ्या पोझिशन्स आपण पाहतोय. तर या ठिकाणी ही पहिली पोझिशन बरोबर. आता हे डॉट 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 न दाखवलेलं आहे. तर ऑब्जेक्ट कुठं प्रेझेंट आहे? इन्फिनिटीला प्रेझेंट आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे? इन्फिनिटीला. तर या ऑब्जेक्टची इमेज जी मिळते ती कशी मिळते? पॉइंट इमेज मिळते. काय मिळते? पॉइंट इमेज. तर आपण तुम्ही हे भाग पाहिल्याबाबत लेन्सनं सनचा बीम तुम्ही ऑब्टेन करता. तुम्ही हे प्रयोग पण केलेला आहे लहानपणी. तर काय करायचं? एक कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचं आणि त्याचा ब्राईट स्पॉट तुम्ही पडता कागदावरती वगैरे आणि तिथला कागद जळतो. म्हणजे नेमकं काय करता? तर सनची इमेज तयार होते आणि ही कशी असते बाबर? पॉइंट इमेज असते. तर त्यानुसार सन हा इन्फिनिटीला असतो आणि त्याची पॉइंट इमेज कुठे मिळते? फोकसला. तर हे तेच झाले बाबरता. ऑब्जेक्ट कुठं आहे? इन्फिनिटीला. इमेज कुठं मिळालेली आहे? फोकसला. F2 ला इमेज मिळालेली आहे, इथं इमेज मिळालेली आहे. याच्यानंतर सेकंड केस, ऑब्जेक्ट हा कुठं आहे? बियॉन्ड 2F1 या साईडला आहे, 2F1 च्या इकडल्या साईडला आहे. तर याची इमेज कुठे मिळते?
F2 आणि 2F2 च्या मध्ये मिळते, इथं इमेज मिळते. आणि ही इमेज कशी असते, स्मॉलर असते. कशी असते, स्मॉलर. याच्यानंतर 3 नंबरला ऑब्जेक्ट कुठं आहे, 2F1 ला. इमेज कुठं आहे याची, 2F2 ला. हा ऑब्जेक्ट, ही इमेज. ओके, हे तिसरं झालं. आणि ऑब्जेक्ट आणि इमेजची साईज कशी असेल, सेम असेल. ऑब्जेक्ट आणि इमेजची साईज कशी असेल, सेम. आता याच्या पुढं हे 4 नंबरला ऑब्जेक्ट हा कुठं आहे, 2F1 आणि F1 च्या मध्ये, हे 4 नंबरला वापरतात. तर याची इमेज कुठं मिळते, बियॉन्ड 2F2, म्हणजे ही इमेज मिळाली. ऑब्जेक्ट जर 2F1 आणि F1 च्या मध्ये असेल तर इमेज बियॉन्ड 2F2 च्या पलीकडे मिळते. याच्यानंतर ऑब्जेक्ट जर F1 ला असेल तर इमेज कुठे मिळते, इन्फिनिटीला मिळते. तर एकंदरीत किती पाहिल्या वापर, 5. 1 2 3 4 आणि 5. या 5 ठिकाणी इमेज कशी असते, रियल अँड इन्व्हर्टेड. म्हणजे ऑब्जेक्ट जर असा असेल तर इमेज अशी असते, इन्व्हर्टेड म्हणजे उलट असते. ओके. याच्यानंतर 6 नंबरला बघता, ऑब्जेक्ट जर हा F1 आणि O च्या मध्ये असेल तर याची इमेज माग आहे बघा, ही इमेज असेल. तर हा 6 नंबरचा भाग, तर याची इमेज इथं आली. आणि ही इमेज कशी असते, व्हर्च्युअल अँड इरेक्ट असते. व्हर्च्युअल आणि इरेक्ट म्हणजे हा जसा ऑब्जेक्ट असेल तशीच याची इमेज असेल, फक्त मॅग्निफाईड इमेज असेल. तर हे शॉर्ट मध्ये मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा भाग तुम्हाला सोपा जाऊ शकतो. हिअर वी सी इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस. तर इथं कॉन्केव्ह लेन्सेसच्या बाबतीत 2च पद्धतीच्या इमेजेस तयार होऊ शकतात, कारण इथं 2च पोझिशन घेतोय ऑब्जेक्टच्या. जसं कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये आपण 6 पोझिशन घेतलेल्या होत्या, तसं या ठिकाणी फक्त 2च पोझिशन असतील आणि 2च इमेजेस असतील. तर या ठिकाणी वापरता पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. इथं वापरता मी कॉन्केव्ह लेन्स घेतलेला आहे, डबल कॉन्केव्ह लेन्स घेतलेला आहे. ओके. तर डबल कॉन्केव्ह लेन्सचा O हा ऑप्टिकल सेंटर, F1 हा फर्स्ट फोकस आणि 2F1 म्हणजेच काय, सेंटर घेतलेला आहे. तर ऑब्जेक्ट हा कुठे ठेवलेला आहे बाबा, डॉट डॉट डॉट, म्हणजे हे कसं दाखवलेलं आहे, इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे मिळते, तर पॉइंट इमेज मिळते, इथं मिळते, या ठिकाणी मिळते इमेज. इमेज कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत या साईडला मिळत नाहीत, या साईडला मिळतात. म्हणून या साईडला मिळतात म्हणून याला काय म्हणायचं, व्हर्च्युअल इमेजेस म्हणायचं. ओके. म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे असते, F1 ला असते आणि पॉइंट इमेज असते. ओके. तेच इथं दिलेलं वापरता. ऑब्जेक्ट कुठे आहे, इन्फिनिटीला. पोझिशन ऑफ इमेज कुठे आहे, ऍट F1 ला. साईज ऑफ इमेज कशी आहे, पॉइंट इमेज असते, पॉइंट साईज असते. आणि नेचर ऑफ इमेज कशी घेते, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. नेचर ऑफ इमेज कशी असेल, व्हर्च्युअल आणि इरेक्ट असेल. ओके. हे पहिली फिगर झाली. आता सेकंड फिगर काय म्हणतोय, ऑब्जेक्ट कुठे आहे, एनीवेअर बिटवीन O अँड इन्फिनिटी. तर इथं ऑब्जेक्ट कुठे ठेवला होता, इन्फिनिटीला. तर ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा, O पासून इन्फिनिटीच्या अलीकडं. O पासून कुठं पण ठेवा, इन्फिनिटीला फक्त ठेवायचं नाही. O पासून इथं घेऊ शकतोय, F1 ला घेऊ शकतोय, F2 ला घेऊ शकतोय, 2F1 ला घेऊ शकतोय, बियॉन्ड 2F1 घेऊ शकतोय. तर ऑब्जेक्ट हा कुठेही ठेवा, O पासून इन्फिनिटीच्या बिटवीन इन्फिनिटी. तर या ठिकाणी इमेज O आणि F1 च्या मध्येच मिळते. इमेज कुठे मिळते, O आणि F1 च्या मध्ये. तर ऑब्जेक्ट इथं काय असं म्हटलं, ऑब्जेक्ट एनीवेअर बिटवीन O अँड इन्फिनिटी. O आणि इन्फिनिटीच्या मध्ये ऑब्जेक्ट जर असेल तर इमेज कुठे असते, O आणि F1 च्या मध्ये असते. ओके. बिटवीन O अँड F1.
साईज ऑफ इमेज कसे बाबर स्मॉल, हा ऑब्जेक्ट मोठा आहे, इमेज स्मॉल आहे. आणि नेचर ऑफ इमेज कसे आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. नेचर ऑफ इमेज कसे आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट. तर यानुसार आपण कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत ऑब्जेक्ट आणि इमेजची पोझिशन देऊ शकतो. आणि इथंच आपण थांबणार आहोत. ओके.